म्हणजे जे आता त्यांचं उपोषण चालू आहे ते थांबवण्याची विनंती आम्ही तेवढ्यासाठी त्यांना करतो आहे आणि पुढची जबाबदारी ते आम्ही तुमची काळजी घेतो आहे असं ते बोलत आहेत. पण आमच्या जरांगे साहेबांपर्यंत त्यांनी कुणी अजून गेलेलंच नाही आहे. 3 प्रतिनिधींच्या घरी तुम्ही गेलात, कशा पद्धतीचं त्यांचा फीडबॅक होता तुम्हाला? हे तर प्रतिनिधी जागेवरच नाही आहेत आणि प्रणितीताई त्या पण नव्हत्या. फक्त विजय देशमुख साहेबांनी फडणवीसांना फोन लावून सांगितलं की विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही 20 तारखेच्या आधी त्यांनी पण 20 तारखेच्या अधिवेशनमध्येच तुमचं म्हणणं आम्ही मांडतो आहे आणि लवकरात लवकर तुमचा निर्णय घेतो आहे. जे काही आश्वासन तुम्हाला आता लोकप्रतिनिधींकडून मिळालं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे? विश्वास आता परवा पण आम्ही मुंबईत गेलो ते विश्वासानेच तिथं गेलो होतो त्यामुळं आता तो विश्वासघात झाला आहे म्हणून आता आम्हाला ह्या प्रतिनिधींकडे विश्वास नाही आहे, विश्वासघातच आहे तो पण. प्रणिती शिंदेच्या घरासमोर तुम्ही संताप व्यक्त करताना त्यांनी खूप चुकीचं बोलताय असं बोललं होतं त्यांनी फोनवर. तुम्ही पण संताप व्यक्त केला. ते काय म्हणतात सत्तेतल्या लोकांकडे तुम्ही का गेला नाहीत, फक्त विरोधी पक्षाच्या नेत्याकडे का आलात, तुम्ही माझ्याकडेच पहिल्यांदा का आलात, विजय देशमुख सुभाष बापूंकडे का नाही गेलात. पण आम्ही स्टार्ट तिथून केलं होतं विजय देशमुखांकडून, त्यांना ते माहीत नव्हतं. नाव सांगा. मनीषा नलाडे, सोलापूर.